नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प ठरवेल पैठणची मानकरीच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मिळगाव खोपोली या परिसरात आहोत. काय मस्त वातावरण आहे बघा. खंडाळ्याच्या पायथ्याशी असणारं हे गाव मिळगाव. चारी बाजूला डोंगर दऱ्या असं सुंदर वातावरण आहे. ज्या वहिनींना भेटणार आहोत नाव आहे हर्षदा भूषण आंग्रे. नणंदबाई आहेत ज्या आव्हान देणार आहेत मनाली सागर तांबोळी आणि दुसऱ्या नणंदबाई आहेत गायत्री सुनील तांबोळी. आंग्रे कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 त्या उघाणा चंदेरी सागरात रुपेरी लाटा भूषणरावांच्या संसारात सुखदुःखात माझा अर्धा वाटा. हा सांगता काय तुम्ही? उडत होता पक्ष्यांचा धावा, हर्षदाचं नाव घ्यायला उखाणा तरी कशाला हवा. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर भूषण आंग्रे. नमस्कार. ह्या माझ्या छोट्या नणंद मनाली तांबोळी. ह्या दुसऱ्या नणंद गायत्री तांबोळी. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. आणि ह्या नंदेशा सासूबाई. नमस्कार. आणि हे आमचे जावई लहान जावई. हे मोठे जावई. नमस्कार. हे माझे लहान दीर. नमस्कार. आणि हे पण लहान दीर. नमस्कार. आणि हे छोटे? ही माझ्या भावाची मुलगी. ही पण माझ्या भावाची मुलगी. आणि हे दोघं जण ताईंची मुलं. कुठलं माहेर? देवनावे. कोण कोण होतं तिकडे? आई वडील, तिघी जणी बहिणी आणि एक भाऊ. कसं गेलं बालपण? खूप छान. मस्तच. अगदी लहानपण जसं असायला हवं तसं त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित. आता इथे जसं सासरी आता इथे डोंगर आजूबाजूला असं जंगल तसंच तिकडे पण होतं. आमचं पण असंच गाव आहे माहेरी. पण डोंगर इतके जवळ नाही आहेत जिथे इतके एवढे जवळ आहे तिथे. आणि तुमचं बालपण सगळं शिवफाट्यावरतीच? इथेच नाही बाजूला बाजूला शिवफाट्यावर. मग आता इथे एकदम कधी आलात तुम्ही राहायला? ते 4 वर्ष. 4 वर्ष झाली. पण मग देवनाव्याला कधी गेला होता? देवनाला कधी असं काय? अरे बाई लग्नासाठी बघायला गेला असाल ना? भावानी सुचवलं होतं ना. कार्यक्रम बघण्याचं फाट्यावरच झालं आमचं पहिला. बर. दिरांच्या घरी माझ्या. आणि त्याच्यानंतर मग रितसर ते घरी बघायला आले. पण मग किती वर्ष झाली लग्नाला? 6. कसा आहे स्वभाव? छान आहे. आणि वहिनींचा हो? छान. पण काय छान म्हणजे काय आहे स्वभाव? काय उत्तम आहे स्वभाव म्हणून 4च म्हणणार ना. या कधीच रागवत नाहीत असं चेहऱ्याकडे बघून तरी वाटतंय. रोज रोज रागवत नाही. रोज रागवत नाही. अच्छा. का हो असं म्हणाले ते? शॉर्ट टेम्पर आहे मी. हो पटकन राग येतो तुम्हाला? हा म्हणजे जितक्या लवकर येतो तितक्या लवकर जातोही. नाही पण तितक्या लवकर समोरच्याला चटका पण बसतो ना. नाही असं लगेच होत नाही व्यक्त. थोडं शांत राहायचं. बर. मग कळलं समोरच्यांना की आता राग आलेला आहे. मग थोडा वेळ शांततेत जाऊन द्यायचा. मग हळू 1-2 तासांनी परत नॉर्मल क्लायमेट होऊन जातं. आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे सध्या. होय ना. आणि आपण? माझा बेळ पाणीपुरीचा व्यवसाय. अरे वा. कुठे? फाट्यावरती शिवफाट्यावरतीच. पण मला तुम्हाला दोघांना विचारायचं आज इतकी वर्ष झाली जेव्हा तुम्ही लग्न करून आला 6 वर्षापूर्वी तेव्हाचं आयुष्य आणि आताचं किती बदल झालाय? जो काही बदल आहे तो चांगलाच आहे. आधी पण व्यवस्थित होतं सगळं आणि आताही त्यापेक्षा उत्तम आहे. पूर्वीच्या येण्याने काय फरक पडला? आता कसं म्हणजे चांगला फरक म्हणजे आता लग्न झालं बायकोली म्हणजे फरक पडतो ना घरात शेवटी. मग तुम्हाला काय बंधनं आली लग्नानंतर वेळेची वगैरे? असं वेळेचं बंधन नाहीच ना. आपण ते ऑन टाइम घरी असतात. आमचं टायमिंग टू टायमिंग काम आहे. म्हणजे कसं काय? दुकान 10ला बंद 10:30 घरी. इथनं 3ला जाणार. हे ठरलेलं आहे. ठरलेलं आहे रुटीन. एकदम रुटीन ठरलेलं बदल नाही. फक्त काही कार्यक्रमाला बाहेर जायचं असेल किंवा मग तेव्हा वेळ कमी जास्त होतो. धावपळ होते. नाही तर रोजचं रुटीन ठरलेलं आहे. आणि मग फिरायला कुठे कुठे घेऊन जातात? म्हणजे आता कसं बरेच जण फिरायला आलेले तिकडे पाणीपुरीच्या गाडीवर येतात. हो बरेच येतात. तुम्ही दोघे कधी फिरायला जातात ते मला विचारायचं. खूप ऑप्शनल. जातो कधी वर्षातून एकदा तरी जातो बाहेर. हो का? वर्षातून एकदा. मग तेव्हा दुकान बंद असतं की नाही? हे सांभाळतो कधी कधी बंद. ऍडजस्टमेंट आम्ही करून जातो. जर काहीच ऑप्शन नसेल तर मग बंद असतं. मग बंद असेल. आमची रुटीन वेगळीच आहे. ठरलेलं आहे. 10:30ला आम्हाला जेवण लागतं कंपल्सरी. सकाळी म्हणजे 10:30 वाजता जेवण. त्याच्यानंतर मग दुपारी नाही. आपण त्यांना मॉर्निंगला लागतं जेवण. दुपारी जेवत नाहीत ते. त्यांना काय म्हणून सुस्ती येते परत काम करायला. मग आळस येतो. त्यापेक्षा सकाळी एकदम वेळ की बाहेर कधी वेळ झाला तरी कामात टेन्शन नाही. हे पहिल्यापासून असं? सुरुवातीपासूनच. आणि तुमचं कसं काय? तुम्ही पण 10:30 की 10:30 12:30 1:30 2:30? आमचं 12:30-1 पर्यंत होतं दुपारी आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तुमच्याबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं.
पण त्याआधी तुम्हाला एक छोटासा खेळ आहे. बोला ना. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळवून देणार आहात. हां, 3 चित्र दाखवणार. ती 3 चित्र जर बरोबर ओळखली तुम्ही वहिनींना सोन्याची नथ मिळवून देणार आहात. काय आहे? ते सोन्याच्या बांगड्या. अभिनंदन. मग काय किती सोपं आहे. दुसरं काय आहे ते? हार्ट पेंडंट. हार्टच्या आकाराचं पेंडंट आहे. पेंडंट. वा, रुबीचं आहे. अभिनंदन, अभिनंदन. कानातले. हे कानातले. अरे वा, अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळालेली आहे वहिनी. नमस्कार. 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 सासर कुठे? सासर पनवेल. आणि तुमचं? पनवेल उसरली. तुम्ही पण पनवेलला का? पण काय हो, दादा तुमचा भाऊ आहे ना तो? भाऊ कसा काय भाऊ? छान आहे. म्हणजे छान म्हणजे काय? स्वभावाला थोडा स्ट्रिक्ट आहे पण चांगले आमच्यासाठी. हे पहिल्यापासून स्ट्रिक्ट? हा आहे, नेचर त्याचा स्वभाव कडक आहे पण चांगलं आमच्या सगळ्यांसाठीच चांगलं आहे ते. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? हो एकदम मस्त आहे. आणि वहिनी? वहिनी पण छान आहेत. छान म्हणजे काय? सांगून ठेवले वाटतात छान बोला नाही म्हणून. असं काहीच नाही. मग? नाही वहिनी आणि दादा पहिलेपासूनच. पण बरं वहिनी सांगा, आल्यापासून तर कधी आली तरी विचारते वगैरे, या ताई कशा आहेत, बऱ्या आहेत का, सर्व. पण नणंदबाई जरा असं म्हणजे मालिकेमध्ये खाष्ट दाखवतात. नाही त्यातलं नाही. आम्ही त्यातलं आम्ही सगळे एकत्र आहेत. आम्ही एकत्र काय हो? मिळून मिसळून. तुम्ही सांगा कशा आहेत नणंदबाई? नंदन आणि भाऊजाईपेक्षा बहिणी आणि मैत्रिणींचं नातं जास्त आहे. पण काय कसं आहे, वहिनी चांगली आहे हो छान. आणि सांभाळून घेतात आई वडिलांना, म्हणजे आई आणि दादा सगळं सांभाळून घेतात त्यामुळे छान. आणि आमचं पण छान करतात वगैरे, सगळं उत्तम. तुम्ही किती वेळा येता इकडे? माझे भरपूर फेऱ्या होतात. का? कार्यक्रम भरपूर असतात. कार्यक्रम भरपूर असतात. गणपती झाले, दिवाळीमध्ये किंवा असं लग्न कार्य चालूच येतात. या सीझनला तर चालूच आहेत. मग जावई काय रागवत नाही. नाही सारखं सारखं? नाही नाही नाही, ते काय सपोर्टेड आहेत. होय ना. आणि तुमचं येणं काय कमी असतं का? माझं येणं कमी असतं. का हो? नाही मुलं पण लहान आहेत ना त्याच्या. बरोबर बरोबर बरोबर. ही दोघं माझी. सासूबाई तुम्ही सांगा आधी सुनेबद्दल सांगा. सून माझी तशी शांत आहे, प्रेमळ पण आहे ती, पण थोडं राग आला का एकदम खतरनाक आहे. स्वभाव खूप चांगला आहे तिचा तसा. आणि लक्ष्मीच आहे माझ्या घरची. अरे वा. नाही पण तुमच्या बरोबर कधी बोलायची बंद झाली का? 6 नाही वर्षात? नाही, असं आमचं दोघींचं उलट चांगलं आहे. दोघींचं चांगलं आहे. म्हणजे दोघी मिळूनच करतात जे काय हा, करायचं. आणि आम्ही दोघीच असतो घरामध्ये, त्याच्यामुळे आमचं दोघी जण चांगलं. जास्त माणसं कुटुंबात नाहीयेत. नाही ना, बरोबर. आणि मुलीसारखीच ती माझ्या. जरी ह्या दोन्ही मुली गेल्या तरी मला तिने कधीच म्हणजे आणि उणीव भासून दिली नाही हो, असं. खरंय. हा? दोघींचं दादापेक्षा दोघींची चांगली बॉन्डिंग आमची आहे. दोघींची चांगली आहे. होय ना? सासू सुनेची बॉन्डिंग आमची छान आहे. आणि मुलाला काय सल्ला देणार? मुलगा पण चांगला आहे. मुलगा नाही, माझा पण सल्ला द्यायचा असेल तर कुठला? सल्ला पण त्यांनी नीट वागावं एवढंच. अरे बापरे, नीट वागव. सुनेशी हो माझ्या. सुनेशी का? पाणीपुरी खाल्ल्यावर ठसका लागतो ना, तसा दादाला ठसकाच लागला लगेच. चांगलं कुटुंब आहे. चांगलं चांगले छान आहे आणि सगळं आमचं व्यवस्थित करतात, येणं जाणं सगळे संबंध चांगले आहेत म्हणजे असं. काय सांगणार या कुटुंबाबद्दल? आणि कुटुंबाचं म्हटलं तर अतिशय सुंदर आहे, कारण आता 2 वर्ष जाईल लग्नाला. दादा वगैरे सांभाळून घेतात, येणं जाणं वगैरे सर्व व्यवस्थित करतात आमचं. वहिनी? वहिनीबद्दल काही टेन्शन नाहीये, कारण लग्न जमलं ते त्यांच्या थ्रूच आमचं जमलं. हो का? हा, त्यांच्या भावांच्या मिसेसचं त्यामुळे जमलं असं. अरे वा. त्यामुळे बॉन्डिंग चांगलं पहिलं असं. तर यांच्याशी संबंध चांगले आहेत पहिल्यापासून आमचा नाता पण आहे ऑलरेडी. लहानपणापासून दादाकडे राहिलं, आई वडील नसल्यापासून. ही माझी बहीण, हे भाऊजी माझे. आई वडील नसल्यामुळे दादानी वगैरे सांभाळले. नमस्कार. दादा वगैरे चांगलं आहे, वहिनी पण चांगले आहेत, काय टेन्शन नाही, मस्त आरामात सगळं चालू आहे, जास्त काही नाही. कसलंच टेन्शन नाही. दादा वगैरे मस्त आहेत. नाव सांग बाळा. कर सुनील दांबोली. तू कितवीत आहेस? मी 5th स्टँडर्डला आहे. 5वीत आहे. हा मग तुला शाळा आवडते? हा आवडते. अभ्यास आवडतो की खेळायला आवडतं? दोन्ही. तुला कोण ओरडतं घरात जास्त? आई. आई? तुला कोण मारतं घरात? आई. आई आणि दादा. आई आणि दादा? मग तो म्हणतो तू मारतो म्हणून, खरंय का? तो खूप मस्ती करतो. तो मस्ती करतो. मग दादा काय करेल? त्रास देतो कोण? दादा? म्हणून मारतो मी. तू कितवीत आहेस? 8वीला. तू आता त्याला जसं आई ओरडते, तुला कोण ओरडतं? आईच.
आई म्हणजे कॉमन आहे ओरडायला. हा? ताई नाव सांग तुझं. दिशा अल्पेश चौधरी. कितवीत आहेस तू? 6वीत. तुला कोण ओरडतं का ग कधी? मम्मी. का? मम्मी आणि आई. पण का ओरडतात तुला? ही मस्ती करते म्हणून मला ओरडते. ती मस्ती करते म्हणून तुला ओरडतात. हा. आणि तू मस्ती केली की कोणाला ओरडतात? मी नाही मस्ती करत. तू नाही मस्ती करत. ताई नाव सांग तुझं. त्रिशा अल्पेश चौधरी. मग तू मस्ती करते. बरं, आता एक छोटस आव्हान आहे. आता एक खेळ आहे, जो खेळ या 4 मुलांपैकी ज्यांची 2 नावं येणार ते खेळणार. आणि मग त्यांच्यापैकी जो ज्यांच्यासाठी खेळतोय तो विद्यार्थी जिंकला तर तुमच्यापैकी एक जण पुढच्या खेळात जाणार. या खेळामध्ये आता कोणाचं नाव निवडलं जातं हे ते पहिलं बघूया. चला, ही चिठ्ठी घेतो. उत्कर्ष. लगेच नंबर लागला रे तुझा. आता दुसरी चिठ्ठी. दिशा. तू कोणासाठी खेळणार? मावशीसाठी. मावशीसाठी. म्हणजे तू जिंकलास तर मावशी पुढच्या खेळात जाणार आणि दिशा जिंकली तर आत्या. आत्या पुढच्या खेळात जाणार. बघूया काय होणार या खेळात. 5 संधी आहेत आणि त्या बाटलीमध्ये रिंग गेली पाहिजे. टाक. 1 5 संपले. आता ताई तू बघूया. 1. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि हा झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर. अभिनंदन. चला, नणंदबाई आणि वहिनी बसलेले आहेत. कसं आहे? बॉन्डिंग छान आहे. नाही, बॉन्डिंग छान आहे कळलं, पण कसं स्वागत केलं त्यांनी तुमचं जेव्हा आलात तेव्हा या घरात? जसं व्हायला हवं तसंच, म्हणजे कसं? रीतिरिवाजाप्रमाणे जसं असेल छान. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं आहे की मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांचं एक गोष्ट असते की त्यांना सगळ्या क्विक ॲक्शन्स लागतात. हां, म्हणजे बोललं का लगेच त्यांना ती गोष्ट हजर लागते. पेशन्स नसतात त्यांच्यामध्ये. हां, आता बोलले तर लगेच पुढच्या मिनिटामध्ये ती वस्तू मला हजर पाहिजे. तर त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडा पेशन्स ठेवा, की ती गोष्ट तुम्हाला मिळेल, पण 1-2 मिनिटं तरी तुम्ही थोडा पेशन्स ठेवा ती वस्तू येईपर्यंत. एवढंच. बाकी त्यांचं स्वभाव वगैरे खूप छान आहे. मन मिळावं जास्त नाही आहेत ते. नाही आहेत. नाही आहेत म्हणजे असे लगेच ते एकरूप नाही सगळ्यांमध्ये होत. मिक्स नाही होत. थोडा वेळ जातो त्यांना फ्रेंडली व्हायला. काय तुम्हीच त्यांना मिक्स होऊ देत नाही का? नाही, पहिल्यापासून त्यांचा स्वभावच तसं आहे. तसं आहे. उलट आता ते थोडे मिक्स व्हायला लागलेत. नाहीतर व्हायचे नाही, आधी खूप कमी असायचे. आता त्याच्यात खूप बदल झालाय म्हणे. म्हणजे लग्नानंतर. हा, लग्नानंतर. सुनेमुळे जरा सहभाग वाढलाय का हो, त्यांचा? हो, असं म्हणाले तरी चालेल. होय ना. तुम्ही स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? ठीक आहे, पहिल्यापासून तसाच आहे स्वभाव माझा. तुमचा म्हणजे कसा आहे? चांगलं सगळ्यांची चांगलाच आहे. चांगलं. मिळून मिसळून जायचं सगळ्यांशी मस्त. बरं, तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मला राग खूप पटकन येतो. आता पहिले मी खूप शांत होती, पण आता थोडा वाढलाय राग. कशामुळे? असंच. हायपर होते हो जास्त ती. असं राग आला ना का तिला ते काहीच मग सुचत नाही एकदम. ते जरा तिच्या शरीराला त्रास होणं इतकं हायपर होऊ नकोस एवढंच म्हणणं आहे आमचं, दुसरं काय. साईटला पण आहे प्रमाण. पण त्या असं म्हणतात की मी शांत आहे म्हणून एकदम. आता सांगायला शांत सांगणारच ना. बघितलं त्याला माहिती असतो ना. जावई इतका वेळ शांत होते, पण आता म्हणाले आता बोललो नाही तर कधीच नाही. बरं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासूबाईंची, मिस्टरांची आणि घरातल्या सगळ्याच कुटुंबाची. कारण थोडा राग मला आता जास्त येतो, पहिले नव्हता एवढा येत, पण काही गोष्टींमुळे होतो थोडा त्रास. तर त्यांना सांगेन की मी जाते ओघात बोलून, पण माझ्या मनात तसं काही नसतं. मी खूप म्हणजे इमोशनल आहे, मला लगेच भरून येतं, दाटून येतं. तर तेच एवढंच म्हणणं आहे की मला सांभाळून घ्या तुम्ही, बाकी काही नाही. आणि सगळ्यांची क्षमा मागते. तुम्ही?
त्यांची क्षमा मागणार. त्यांचीच काकींकडे वगैरे आले काय क्षमा काही मागायला प्रॉब्लेमच नाही, काही असं त्रास काही नाही, नाहीच काहीच नाही नाही. नाही, आपण चिडतो ते समोरच्याला कळतं ना, तुम्हाला कसं कळेल? पण वहिनी आजपासून राग कमी करणार आहात तुम्ही, हो पटकन चिडणं कमी करणार आहात. बघा प्रॉमिस करताय आम्हाला. हो हो आणि खरंच असं झालं ना तर या घरामध्ये आणखी आनंदाची वाढ होईल. हो त्या तुम्हाला दोघींना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आज कोण पैठणी जिंकणार, चला बघूया आज आनंदाची पैठणी कोण जिंकत आहे. 10 संधी आहेत. एक टप्पा पडून तो चेंडू त्या मधल्या चौकोनातून पलीकडे जायला पाहिजे. आधी त्यांच्याकडे द्या. 10 संधी तुम्हाला, 10 संधी तुम्हाला. ज्यांची सर्वाधिक गुणसंख्या होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. 3-0 1 5-1 नाही 6-1 अरे 7-1 8-1 अरे रे थोडक्यात ना 9-1 10-2 आणि आता तुमच्यासाठी संधी. जिंकण्यासाठी 3 गुणांची आवश्यकता आहे. खेळा. 1-0 2-0 3-0 4-0 5-0 1 6-1 7-1 8-2 2-2 बरोबरी झालेली आहे. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर चे हे विशेष भाग, नवरात्र घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतचा प्रत्येक भाग आपण पाहायला विसरू नका. आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.